अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आपले खूप खूप स्वागत आहे. आपण पाहत आहोत गुरुचरित्रावरून दत्तगुरूंच्या गोष्टी. मागील अध्यायात आपण छायनदेवावरचे प्राणसंकट टळले हा अध्याय 14वा पाहिला. आज आपण पाहणार आहोत अध्याय 15वा. या अध्यायाच्या वाचनाने आणि श्रवणाने तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. चला तर मग आज आपण पाहूया अध्याय 15. अध्याय 15वा. श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, तू खूपच चांगला प्रश्न केलास. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. पूर्वी परशुरामाने समस्त पृथ्वी क्षत्रियविरहित केली. ती ब्राह्मणांना दान देऊन तो पश्चिम समुद्रावर गेला. पण त्यानेही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही. ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्यांच्यापाशी गेले. त्यांचा लोभ पाहून परशुराम कंटाळले. त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका बेटावर जाऊन राहिले. साधूंचे महात्मा वाढले की साधू, असाधू, धूर्त, हौशी, नवशी, गवशी असे असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. प्रत्येकाचे काही ना काही गाराणे असते. प्रत्येकाला साधूच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असे वाटत असते. हे चक्र कधीही थांबत नाही. वरदान देण्याचा प्रश्न नाही. योग्य कोण, अयोग्य कोण हे पाहणेच गरजेचे असते. या सर्व गोष्टींमुळे साधूला तपश्चर्येसाठी वेळ आणि एकांत मिळत नाही. श्री गुरु नृसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहीत होती. लोकांचा उपद्रव होऊ नये म्हणून ते वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपाने राहिले. त्यांनी आपल्या शिष्यांनाही दूर ठेवले. त्या सर्वांना पाचारण करून ते म्हणाले, तुम्ही सर्वजण तीर्थयात्रेत जा. भारतभर भ्रमण करून नंतर श्रीशैल पर्वतावर या. शिष्य म्हणाले, श्री गुरूंच्या चरणाशी सर्व तीर्थे आहेत असे श्रुती व पुराणे सांगतात. शास्त्रांचेही तेच म्हणणे आहे. मग आम्हाला का दूर लोटता? आमची उपेक्षा करू नका गुरुवर. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही संन्यासी आहात हे लक्षात घ्या. संन्याशांनी 5 दिवसांच्या वर एका ठिकाणी राहू नये असा संकेत आहे. या नियमांचे पालन केलेच पाहिजे. म्हणून तीर्थयात्रा करावी. चंचल मनास आवरून ते स्थिर करावे आणि त्यानंतरच एका जागी वास्तव्य करावे. लोकोपकारासाठी अनुभव हवा. धर्माचे ज्ञानही आवश्यक आहे. म्हणूनच मी तुम्हाला तीर्थयात्रेसाठी पाठवित आहे. पुढे यात्रा पूर्ण करून तुम्ही बहुधान्य संवत्सरात श्रीशैल क्षेत्री या. तेथे आमची भेट होईल. शिष्य म्हणाले, गुरुदेव, तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे. आता आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जाऊन यावे याविषयी मार्गदर्शन करा. श्री गुरूंनी त्या शिष्यांना प्रथम काशी क्षेत्री जाण्यास सांगितले. तेथून गंगा, यमुना, सरस्वती, करुणा, कुशावर्ती, कृष्णा, वेणी, वितस्ता, शरावती, मरुतृता, अशिवनी, मधुमती, सूरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्रवना, पूर्णा, बहुधा, वरुणा, वैरोचिनी, सन्निहिता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कृतमाता, पंचगंगा, मलयप्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तटा यात्रा कराव्यात. म्हणजे अनेक तीर्थांचे तेथे दर्शन घेता येईल असे सांगितले. नदीमध्ये स्नान करावे. आजूबाजूची ग्रामे व परिसर पाहावा. प्रत्येक ठिकाणी उच्चवृत्त म्हणजे एक प्रकारचं प्रायश्चित करावं. त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे असे सांगितले. कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मलिन असते, कोणत्या काळात नद्यांमध्ये स्नान करू नये, नदी स्नानासाठी योग्य नाही हे कोणत्या लक्षणाने ओळखावे तेही सांगितले. त्यांनी आपल्या शिष्यांना नैमिषारण्य, पुष्कर, बद्री, केदार, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, रामेश्वर, मातुकेश्वर, कोटी, कुब्ज, कोकामुखी, प्रसाद, विजय, जगन्नाथपुरी, गोकर्ण, शंखकर्ण, अयोध्या, मथुरा, द्वारका, गवा, शाळीग्राम, शबलग्राम, भीमेश्वर, कुशतर्पण, रामेश्वर, पद्मनाभ, श्रीरंग, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापूर, श्रीनिवास तीर्थ, चंद्रकुंड, कोल्हापूर, भिलवडी, अमरापूर, युगालय, शूर्पालय, पिठापूर, शेषाद्री, मणिगिरी, वृषभाद्री, श्रीशैल, मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्थानाची महती सांगून तेथे जाण्याची आज्ञा केली. श्रीगुरूंचा निरोप घेऊन शिष्य यात्रेसाठी गेले. श्रीगुरूंनी वैजनाथ येथेच गुप्तपणे निवास केला. अशा प्रकारे आपण येथे अध्याय 15वा पाहिला. आता उर्वरित भाग पुढील अध्यायांमध्ये. धन्यवाद.